चौधरी मदार असणार आहे खेळाडूच्या खांद्यावर देखील हा सामना जिंकायचा असेल तर. कारण की पाहिलं तर प्रत्येक चढाईमध्ये प्रत्येक खेळाडू आता विचारपूर्वक चढाई करतोय. एक तर बोनस तर टाकायचंच आहे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर टीममध्ये DPU पुणेची बोनस लाईन ऑफ झालेली आहे. या ठिकाणी तामिळनाडूला तर फक्त हँड टच करावे लागेल. जर्सी क्रमांक 13 मध्येचा पहिले खेळाडू संदीप या ठिकाणी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया त्यांच्या चढाईच्या माध्यमातून पॉईंट घेतला जाईल का. या ठिकाणी अटॅक केला जातो. जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळत आहेत ऋषिकेश पाटील, त्यांच्याकडनं प्रयत्न केला जात होता आणि या ठिकाणी प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे. आणि जर्सी क्रमांक 13चा पहिले संदीपने एक पॉईंट आणखीन एक तामिळनाडू स्टेटच्या खात्यामध्ये आपल्याला ॲड करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर टीम तामिळनाडू या संघाने 4 गुण आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये हो 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 हो, किती खेळाडू या चढाईमध्ये, किती खेळाडू बाद झालेत. सुपर डुपर रेड आहे का हे पाहावं लागणार आहे. तमिळनाडू संघातील किती खेळाडू बाद झालेत, पंचांकडे लक्ष असणार आहे या चढाईमध्ये. या ठिकाणी पाहिलं तर जर्सी क्रमांक 03 लिंगराज, जर्सी क्रमांक 05 दीपक आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 96 देखील पाहायला मिळतील. रोस एस करोमा हे देखील बाद झालेत. आजच्या दिवसातील पाहूया पहिली सुपर डुपर रेड होताना पाहायला मिळते का. या ठिकाणी ऑफिशियल 4 पॉईंट चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 गुण आजच्या दिवस क्रमांक 2 मध्ये पहिल्या मॅचला पाहायला मिळतोय. 4 गुण प्राप्त केले त्यांनी. या ठिकाणी तामिळनाडूने रिव्ह्यू देखील घेतलाय. तितकाच मोठा संघ ओळखला जातो. कारण की ज्यावेळेस आपण राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पाहत असतो त्यावेळेस तामिळनाडू स्टेट सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहिलं आपण तामिळनाडू स्टेटला. परंतु या ठिकाणी DPU जर पाहिला आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि सचिन पनवरने आत्तापर्यंत महत्त्वपूर्ण चढाई करताना 4 गुण प्राप्त केलेत. ऑफिशियल पंचरकडनं 4 मोजलेत, परंतु या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. पाहूया या ठिकाणी 3 पॉईंट मिळतील का 4 पॉईंट मिळतील. सचिन पनवर हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. ठीक. आपण ही जी चढाई पाहिली सचिनची, आपण तो पाहतोय मित्रांनो. 3 पॉईंट्स मिळत आहेत. मूळचा मध्य प्रदेशचा असणारा खेळाडू आहे. सिनियर नॅशनल त्याला आपण पाहिलंय, फेडरेशनमध्ये आपण पाहिलंय. आणि इथं मुंबईच्या भूमीत अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन आजच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रातली पहिली सुपर रेड इथं आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं DPU पुढे काढून. आणि आता मात्र चढाईसाठी विश्वा आलाय. विश्वाला काही खातं उघडलं नाही विश्वानी, परंतु पुन्हा एकदा चढाईसाठी मागच्या चढाईचा सुपर डुपर रेड करणारा खेळाडू सचिन पनवर चढाईसाठी पुन्हा एकदा त्या पद्धतीचा खेळ होतोय का. 4च्या डिफेन्समध्ये नक्कीच पदललित फास्ट करावं लागणार आहे, कारण शेवटच्या कॉर्नरपासून ते अंतिम कॉर्नरपर्यंत पोहोचणं सोपं नसतं 4च्या डिफेन्समध्ये. इथे प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे या खेळाडूला. हँड टच करण्याचा प्रयास आहे, प्रयास मात्र असफल ठरतोय. पुन्हा एकदा निदान रेषेवर उभा राहतोय. नक्कीच सर, आता प्रयत्न केला जाईल त्याच्याकडनं देखील की आता कॉन्फिडन्स लेवल देखील त्याचं पूर्ण हाय झालं असेल. पहिले जर 3 पॉईंट लागले त्या ठिकाणी आणि 5-4 आपल्याला गुणफलक आपल्याला पाहायला मिळते DPU पुणेचा, त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. आता वारंवार सचिन पनवर कॉन्फिडन्स लेवलने आता खेळतील, परंतु चढाईसाठी पहा काय बैठक मारली आहे. जर्सी क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं केसवन यांच्याकडनं हा पॉईंट ॲड केला जाईल तामिळनाडूच्या खात्यामध्ये. म्हणजेच काय या ठिकाणी गुणफलक आपल्याला पाहायला भेटेल 6 आणि 5. चांगला टो टच आपण पाहिला. सर्व प्रेक्षक जोडलेले, आमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. सर्व प्रेक्षकांना विनंती देखील असेल की आपण
या ठिकाणी हा सामना पाहता येतं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच जय शिवराय लिहून जर आम्हाला पाठवला तर नक्कीच आम्हाला देखील एक ऊर्जा मिळेल, आमच्या आयोजन समितीला देखील ऊर्जा भेटेल. तर सर्व आमचे लाईव्ह जोडलेले प्रेक्षक विनंती असेल आपण सर्वांनी, महाराष्ट्रातनं जोडलेले सर्व प्रेक्षक सर्वांनी जय शिवराय लिहून आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि आमची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आणि डू ऑर डायसाठी 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला डीपीयू संघाचा खेळाडू सिद्धार्थ सोनावणे. ओ हो हो हो, खेळाडू बाद करतोय सिद्धार्थ. ज्या कामगिरीसाठी सिद्धार्थला पाठवलं होतं ती कामगिरी मात्र चोख पार पाडतो या ठिकाणी सिद्धार्थ. तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा चढाई करण्यासाठी आपल्या जर्सी क्रमांक 1 मध्ये केसवन पाहायला मिळतो. आणि ज्या प्रकारे मी सर्व आमच्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना, आमच्या प्रेक्षकांना जय शिवरायसाठी मी सांगितलं की आपण मॅसेज टाकून आम्हाला सपोर्ट करा, आमची ऊर्जा वाढवण्याचं काम करा. तर पटापट या ठिकाणी जय शिवरायचे कमीत कमी आत्तापर्यंत 40 मॅचेस आम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षक मायबाप सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आपण जय शिवराय, कारण की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांचं नाव प्रथम आघाडीवर असतं. मग तो खेळ कुठलाही असून दे मित्रांनो, त्यांच्या नावाशिवाय आम्हाला ऊर्जा भेटत नाही. म्हणून मी तुमच्याकडनं सपोर्ट मागितला आणि तुमचा सपोर्ट आता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. सर्व प्रेक्षक मायबाप यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर सुपेश कामतेकर आणि माझ्या समवेत जोडले गेले तर प्रतीक माने, व्हॉइस ऑफ रायगड. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने मित्रांनो. धावफलक या ठिकाणी माफ करा, पुन्हा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळते 6-6. चढाईसाठी पाहिलं जर्सी क्रमांक 27 चढाई करताना पाहायला मिळतात. विश्वाकडनं चढाई केली जाते डाव्या बाजूने. पॉईंट घेतला जाईल का, या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पाहिलं तर डीपीयू पुणे संघ थोडासा खेळतो आणि या ठिकाणी चुकी झाली आहे. महत्त्वाच्या क्षणाला चुकी होताना पाहायला मिळते विश्वा यांच्याकडनं आणि चांगलं पकड या ठिकाणी होताना पाहायला भेटेल टीम डीपीयू पुणे यांच्याकडून. दरम्यान पंचांकडून या ठिकाणी वॉर्निंग मिळते खेळाडूला आणि चढाईसाठी पुन्हा एकदा 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला सचिन पणवर, याने आत्तापर्यंत सामना आपल्या बाजूने ठेवला आहे. सचिन पणवरनं उत्तम खेळ केला या खेळामध्ये. आता सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे तमिळनाडू स्टेटसाठी आणि इथे मात्र ॲडव्हान्स टॅकल आवश्यकता नव्हती या ठिकाणी तमिळनाडू स्टेटला, परंतु उत्तम खेळ होतोय आता सचिन पणवर फॉर्ममध्ये येताना पाहायला मिळतो. पहिली चढाई त्यांनी जी केली ती 3 पॉईंट त्यांनी त्याच्या खात्यामध्ये ॲड केले सर. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करताना जर्सी क्रमांक 08 जर पाहिले निश्चित आनंद होतोय. सन्मान्य जीवनजी पलकर. या ठिकाणी जर्सी क्रमांक 23 आता चढाई करताना पाहायला भेटेल. तमिळनाडू स्टेटकडून हा नवा मोहरा आहे मैदानावरती. काय आक्रमक चढाई करतोय का पाहावं लागणार आहे. या चढाईमध्ये काय करतोय, कोणता एखादा गुण मिळवतोय काय पाहावं लागणार आहे. सुंदर रोल किक पाहायला मिळाली कॉर्नरला, उजव्या कोपरा रक्षकाला सुंदररित्या बाद केला. 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू ऋषिकेश मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. त्याला प्रत्युत्तर आहे पुन्हा एकदा सचिन पणवर. सचिन पणवर देखील चांगली चढाई करताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी नवीन जो खेळाडू सबस्टिट्यूट आतमध्ये ॲड केला होता त्या खेळाडूने आपल्या संघाचा लोन वाचवला आहे तामिळनाडू स्टेटचा. या ठिकाणी आणखीन एक खेळाडू होता त्या ठिकाणी मैदानात येताना पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पहा जसं तसं उत्तर रोल किक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते सचिन पणवर यांच्याकडनं. जर तुम्ही आमच्या खेळाडूला रोल किक मारले तर माझ्याकडनं देखील तुम्हाला एक कॉपी पेस्ट रोल किक पाहायला भेटेल. ते सचिनने सर या ठिकाणी दाखवून दिलं आहे. आणि कमाल 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 मैदानावरती केवळ धमाल पाहायला मिळते. आतापर्यंत तमिळनाडू स्टेट उत्तमरित्या खेळ करत होता, परंतु आता लोण्याच्या बोजाकडे झुकला गेलाय. काय होईल मैदानावरती. लिंगराज चढाईसाठी दरम्यान पाहायला मिळतोय. लिंगराज नावाप्रमाणे राज करेल का पाहावं लागणार आहे या सामन्यामध्ये. डिफेन्स अतिशय डीपमध्ये इथे पाहायला मिळालं होतं आणि इथे काय काय हो 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 एक हाती सत्ता मिळवावी ना तशी सत्ता मिळाली आहे या ठिकाणी. पाहिलं आपल्या लिंगराज थोडेसे निसटले होते, गेले असते लॉबीतनं निघून, परंतु त्या ठिकाणी जो टॅकल केलाय ना उजवा कोपरा रक्षक त्याची वावा करावी लागेल. आणि या ठिकाणी पहिलाच लोन दिलाय या सामन्यादरम्यान. कारण की पुणेकर जर पाहिले ना ते आता 12 आणि 9 3 गुणाच्या आघाडी आपला डीपीयू पुणे हा संघ पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 प्रतीक चौधरी चढाईसाठी दाखल झाला होता.
हँड टच केला त्यांनी उजवा मध्यरक्षक जो होता त्याला त्या ठिकाणी बाद केला. पुन्हा एकदा पहा इथं टो टॅकल करण्याचा प्रयत्न होता. चढाई करतो डाव्या बाजूने जर्सी क्रमांक 13 मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय संदीप. रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न, पॉईंट घेतला जाईल का, बोनस टाकली जाईल का, सर्व प्रश्नचिन्ह प्रयत्न करत होते परंतु नाही आहे. या ठिकाणी एम्प्टी रेड होताना पाहायला मिळते आणि चढाईसाठी येताना पुन्हा सचिन पनवर. आणि प्रत्येक प्रश्नावरचं एकच उत्तर आहे आज सचिन पनवार. डीपी पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. आज पुण्याचा प्रेक्षक देखील आनंदित असेल या संघाचा परफॉर्मन्स बघून, या संघाचा खेळ बघून. सर कारण की आत्ताच मॅच चालू झालेली आहे. डीपीयू पुण्याकडे जर पाहिलं पुणेकडे 4च फक्त गुण आणि हा 5वा गुण आता या ठिकाणी सचिन पनवरने मिळवला आहे. परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सुशील कांबळे या खेळाडूने पाहिलं युनियन बँकेकडनं पहिल्या त्याच्या पकड झाल्या, कमीत कमी 4 पकड झाल्या. परंतु त्यानंतर असं काय घडलं मैदानामध्ये की प्रेक्षक देखील प्रत्येक त्याच्या चढाईला त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला लागल्यात. असं घडू शकतं तामिळनाडू करून, कारण तामिळनाडू देखील कमी खेळणारा संघ नाही आहे, चांगला परफॉर्मन्स करतो. वेळ आहे सर त्यांच्याकडे, काही चुका असतील तर त्यांना आत्ता सुधाराव्या लागतील. नक्की तामिळनाडू स्टेट हा संघ आपल्या स्टेटचं प्रतिनिधित्व करतो या ठिकाणी. आणि किती गुण, एक गुण मिळतोय. सुंदर हँड टच पाहायला मिळाला या खेळाडूचा. बरोबर आहे सर. उजवा मध्यरक्षक जो होता त्याच्यावरती पहिला अटॅक केला, त्यानंतर पुढे देखील अटॅक केला. कॉन्फिडन्स लेवल पहा रेडरचं. पहा पहिला इथं अटॅक केला, दुसरा देखील अटॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर आतमध्ये उजवा मध्यरक्षक बाद होताना पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 3 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतोय सिद्धार्थ सोनावणे. सिद्धार्थ सोनावळेची जर शरीरष्ट पाहिली तर थोडीफार किरकोळ आहे परंतु सुंदर असा टो टच पाहायला मिळाला सिद्धार्थकडून. चांगली चढाई आपण बघू शकतो, काय सुंदररित्या टो टच आहे हा. कमीत कमी सर पहिल्या चढाईला आलेत आणि कमीत कमी 10 ते 12 सेकंदामध्येच पॉईंट घेऊन लगेच पुन्हा आपल्या पाल्यामध्ये जाऊन पोहोचलेत. परंतु ग्रीन कार्ड सुद्धा मिळतोय डीपी पुणे संघाला. कंट्रोल करावं लागणार आहे आणि त्वरित काळाचा विलंब हुडकावून लावतायत या सामन्यामध्ये. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी या आतापर्यंतचा गोल्डन बॉय म्हणावा लागेल सचिन पनवरला. यस नक्कीच सर, कारण की आजच्या दिवसातील पहिले 3 पॉईंट सचिन पनवरने आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये ॲड केलेत. आजच्या दिवसातील सुपर रेड देखील या खेळाडूने केली आहे. पुन्हा अटॅक केला जातोय, वा रे वा अप्रतिम. कारण की पाहिलं तर सचिन पनवरकडे हाईट देखील तितकी आहे, त्याची स्किल देखील तितकी आहे, त्याचा अटॅक देखील तितका चांगला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळेच ही काय 96 जर्सी क्रमांक या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. एस करून आपल्याला या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. विश्वा चढाईसाठी गेलाय, एक गुण बाद करण्याचा दावा आहे विश्वाचा आणि विश्वा मात्र इथे खेळाडू बाद करतोय. चांगला हँडटच आपण पाहिला, डाव्या मध्यरक्षकाला त्यांनी बाद केलं आणि मध्य लाईनीवरती जाऊन डायरेक्ट बसला. एवढं कॉन्फिडंट लेवल. जर्सी क्रमांक 7 मध्ये प्रतीक चौधरी चढाई करतोय. 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील तामिळनाडू या संघाचे. पाहूया रनिंग हँडटचमध्ये जर पाहिले तर त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतील, प्रयत्न करतायत परंतु या ठिकाणी या ठिकाणी तामिळनाडूचा खेळाडू बोनस प्लस एकंदरीत जर पाहिलं तर 2 पॉईंट. जर्सी क्रमांक 27 मध्ये विश्व आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पुन्हा चढाईसाठी आजचा हिरो म्हणजे सचिन पनवर चढाई करताना पाहायला मिळतोय उजव्या बाजूने. सचिन पनवर विरुद्ध विश्व असा काहीतरी सामना पाहायला मिळतो. झालाय का खेळाडू बाद झालाय का? हनुमान उडी तर मारली आहे आणि हो झेप घेतली होती ज्या खेळाडूवरती 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू लिंगराज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. गुण मिळतोय तो सचिन पनवरला. पहिला पण सर त्याने अटॅक केला होता तेव्हा थोडेसे मागे राहिले, पुन्हा सेम अटॅक आपल्याला पाहायला भेटला कॉपी पेस्टच्या माध्यमातून. त्यावेळेस मात्र सचिन पनवरने तो पॉईंट आपल्या खात्यामध्ये ॲड केला. हे एक पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. प्रयत्न करतील बोनस टाकण्याचा आणि या ठिकाणी पहा प्रयत्न झाला आहे. पंचांकडे ऑफिशियल्स पंच आमचे आहेत तर संपूर्ण हिंदुस्थानाचे, परंतु त्यांच्याकडनं कुठलाही निर्णय देण्यात आला नाही. एम्प्टी रेड या ठिकाणी पकडावी लागेल. 13-17 तामिळनाडू 13 डीपीयू पुणे 17.
या ठिकाणी नक्कीच ॲलन सर यांनी देखील अनाऊन्समेंट केली आहे की संपूर्ण मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, हिंदुस्थानाभर असेल, त्या ठिकाणी संपूर्ण अप्रतिम फोटोग्राफीचं काम केलं जातं. ते सन्माननीय दिनेशजी घाडीगावकर त्यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं आहे. दिनेशजी घाडीगावकर आपला दिवस क्रमांक 2 मध्ये हार्दिक स्वागत असेल. आजच्या दिवसामध्ये पाहूया दिनेशजी घाडीगावकर यांच्याकडनं फोटोग्राफी करताना व्हिडिओ देखील काढल्या जातील आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरती देखील त्या पटापट अपलोड केल्या जातील. असं छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून केलं जातं या संपूर्ण स्पर्धेचं. धन्यवाद दिनेशजी घाडीगावकर. जाऊया मैदानाच्या दिशेने. जेवढे आमचे प्रेक्षक जोडले गेलेत यूट्यूब वाहिनीवरती बंड्या मारुती ऑफिशियल, त्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय आजच्या दिवसातील आता पाहूया पंच किती खेळाडू मोजणार आहेत. 1 2 3 पुन्हा 3 पॉईंट. पुन्हा सचिन पनवर यांनी सुपर डुपर चढाई केली आहे. या ठिकाणी 3 खेळाडू बाद करताना पाहायला मिळतोय. आजचा दिवस सचिन पनवर गाजवून सोडतोय डीपीयू पुणे या संघाकडून. वा सचिन वा, अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. या ठिकाणी थर्ड रेड सर चालू होताना पाहायला मिळते. डू आय डाय. अरे मैदान मारलंय वाघानं. सचिन पणवर आज सुंदर खेळतोय. काय जबरदस्त चढाई होती आणि तमिळनाडू संघाचा खेळाडू डू ऑर डाय साठी इथे ओ हो बोनस अधिक 2 गुण मिळवतोय तमिळनाडू संघाचा खेळाडू देखील. 13 नंबर संदीप. जबरदस्त खेळ संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी जसं तसं उत्तर देण्यात आलं आहे. तुम शेअर तो हम भी सवा शेअर. इकडे जर्सी क्रमांक 13 मध्ये संदीप यांनी देखील 3 पॉईंट ऍड केलेत. एक बोनस पॉईंटनी 2 खेळाडू बाद करण्यात आले. सुपर डुपर रेड या ठिकाणी तिसरी सुपर डुपर रेड पाहायला मिळते. या ठिकाणी चांगला टॅकल करण्याचा प्रयत्न होता, सुपर ॲडव्हान्स करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी खेळाडू बाद होताना पाहायला भेटेल. ज्या स्क्रीनवरती सुरजित सर यांना देखील पाहू शकतो. इंडियन नेव्हीचे खेळाडू, प्रो स्टार कबड्डी खेळाडू, त्यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलात. अटॅक केला जातो जर्सी क्रमांक 13 मध्ये. संदीप आपल्याला चढाई करतात कारण की त्यांचा आता कॉन्फिडन्स वाढलाय. भारतातील नामवंत खेळाडू या स्पर्धेला दाखल झालेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या खेळाडूंच्या कोठ्यातून या सर्व खेळाडूंना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी संधी दिली आणि त्यातूनच हे खेळाडू घडत आहेत. खूप खूप अभिनंदन असेल डी वाय पाटील पुणे. चालेल, हिंदी पण चालेल. जो भी दर्शक जुड़े हुए हैं मेरे साथ, तमिलनाडु स्टेट और डीपीओ का मैच चल रहा है और माझ्यासोबत मराठीत आहेत अनिकेत म्हात्रे. नमस्कार. पण अनिकेत जरा ऑल इंडिया आहे, आपण हिंदीमध्ये बोलूया कारण संपूर्ण देशभर आपले सर ही स्पर्धा पाहत आहेत. अनिकेत जी, मैं पूछना चाहूँगा आज इतनी बड़ी टूर्नामेंट हो रही है पूरे मुंबई में और इस टूर्नामेंट के बारे में आप क्या कहोगे? मुझे लगता है कि ये बहुत ही बढ़िया नियोजन जो किया है बंडा मारुति क्रीड़ा मंडल ने. हर साल महाराष्ट्र में बहुत कम ऑल इंडिया टूर्नामेंट होते हैं, वो देखो, और ये ज़बरदस्त 2 पॉइंट की कमाई की है तमिलनाडु स्टेट के 13 नंबर के प्लेयर ने. बहुत बढ़िया नियोजन किया है बंडा मारुति टूर्नामेंट में. ऐसे टूर्नामेंट होने चाहिए जिसकी वजह से कि बहुत बहुत बढ़िया प्लेयर यहाँ पे हमने को देख सकते हैं. अर्जुन देशवाल जैसे प्लेयर है और उस दिन जो अच्छा खेलता है. बिल्कुल. आज ये तमिलनाडु स्टेट के मैच देख रहे हैं डीपीयू पुणे. बहुत सारे जो प्रो कबड्डी की लीग के फ्रेंचाइजी लीग के जो उभरते हुए खिलाड़ी NYPs है इस टूर्नामेंट में खेल रहे हैं और जो टैलेंट आपको एक्सेप्शनल टैलेंट दिखाई दे रहा है. आज हम जानते हैं कि पूरे भारत भर में भारत का परचम लहराता है हमेशा कबड्डी में, पर अब देखा जाए कि हमने कभी कभी ईरान से मात खाई है, कोरिया से, साउथ कोरिया से हमने मात खाई है. कहाँ कम गिर जाते हैं हम उस वक्त? मुझे ऐसा लगता है कि जैसे ये अब भारत का ग्रास रूट बहुत स्ट्रांग है, लेकिन उस ग्रास रूट पे मेहनत करना थोड़ा बहुत इम्पॉर्टेंट है. जैसे कि ग्रास रूट क्लब्स हो गए, डिस्ट्रिक्ट के टीम्स हो गए, स्टेट के टीम हो गए, अगर इनके ऊपर हम ज़्यादा से ज़्यादा स्किल बेस्ड और पावर बेस्ड काम करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि आने वाले समय में भारत जैसे अभी तक कबड्डी का एक बोलता ना महाराजा कहलाता है, वैसे वो हमेशा ही कहलाता रहेगा. तो उसके लिए ग्रास रूट पे काम करना और मैक्सिमम ऑल इंडिया टूर्नामेंट थोड़ा और इंटरनेशनल एक्सपोजर और ज़्यादा अगर मिलेगा, जैसे कि बाहर के जापान की टीम हो गया, ईरान का टीम हो गया, जो इंडिया में आके प्रैक्टिस करता है कि जो स्टडी करते हैं. पर और एक चीज़ है, आजकल जो वीडियोस इतने वायरल है, आज हम यूट्यूब पे इतनी बेहतरीन क्या टैकल किया, बहुत ही इसे कहते हैं कि बेहतरीन टैकल, जिसके कॉम्बिनेशन टैकल, प्रॉपर चेन. बिल्कुल. आज मैं आपसे और एक बेहतरीन क्वेश्चन पूछना चाहता हूँ कि पहले हम जानते थे 4 डिफेंसिव पोजीशन में होते हैं, वो है राइट कॉर्नर, लेफ्ट टर्न और राइट टर्न. पर आज हमने देखा है कि राइट इन, लेफ्ट इन और सेंटर पोजीशन से भी टैकल हो रहा है. इसे आप क्या कहोगे?
बिल्कुल, अभी जैसे देखे, जैसे हम आप जैसे देखो यूट्यूब पे हो गया, टीवी पे हो गया, बहुत सारे मैचेस लाइव रहते हैं, तो जो एनालिस्ट का भी रोल, जो भी प्रो कबड्डी लीग में जो एनालिस्ट जो काम करते, जैसे मैंने भी 2 सीज़न के लिए पुनेरी पल्टन और बंगाल वॉरियर्स के लिए काम किया था, जो एनालिस्ट का एक रोल होता है कि स्ट्रैटेजीज रहते हैं कि प्लेयर्स कौन से फुटवर्क में खेल रहा है, उसका आगे जाने का तरीका क्या होता है, क्योंकि हर एक प्लेयर का खेलने का एक स्टाइल होता है, वो ज़्यादातर वो चेंज नहीं करता है, तो उस स्ट्रैटेजी को आसानी से अगर आपके पास वीडियोज़ हो तो आप उसके ऊपर स्ट्रैटेजी बना सकते हैं, और वही हम देख सकते हैं कि राइट इन राइट कवर हो गया, लेफ्ट कवर हो गया, इन पोजिशन से, या जो इन पोजिशन है उनके ऊपर से ज़्यादा टैकल हम देखते हैं, ज़्यादातर थाई होल्ड वाले जो टैकल्स है वो ज़्यादातर इन पोजिशन से होने लगे हैं. नक्कीच आपल्यासोबत आता मराठीत अनिकेत म्हात्रे आहे अजून. अनिकेत, आता आपण थोडंसं मराठीत बोलूया. अनिकेत, आपल्याला सर्व समजलं की कसं, पण एक नवीन खेळाडू जेव्हा घडतो, तू प्रत्येक खेळाडूला पाहतोय की त्या खेळाडूंनी कसं खेळलं पाहिजे. जर एक नवीन ग्रासरूटला खेळाडू असणार, त्याला कुठली प्रॅक्टिस करावं लागेल रेडरला आणि डिफेन्सला, याला म्हणतात. काय वाटतंय अनिकेत, काय झालं असणार नक्कीच एक गुण? आता ते रीच तर चांगला होता, पण टच झाला आहे का नाही ते अजून कळत नाही आहे. बघूया पंचांचा निर्णय काय ठरतो याच्यावर. मला तर वाटतं रिव्ह्यू घेतला आहे तामिळनाडू DPU संघाने. मला तर वाटते हा सचिन हा खेळाडू आहे जो मैसूर युनिव्हर्सिटीमधून लास्ट इयर खेळला होता आणि MP कडनं हा खेळतो खेळाडू. सुंदर असा खेळाडू आहे, खूप हाईट आणि त्याचा ॲडव्हान्टेज चांगला घेतो, रीच चांगला आहे त्याचा खेळण्याचा. बघूया पंच जितेश शिरवाडकर यांचा निर्णय काय होतोय. मला तर वाटते रिव्ह्यू घेतलेला आहे. शक्यतो एक आहे तो इंडियन नेव्ही, जो वन ऑफ माय फेवरेट आहे, आणि एक साऊथ सेंट्रल रेल्वेज हा एक टीम. ह्या 2 टीम मला असं वाटतं की जरा म्हणजे बलाढ्य संघ आहेत, कारण की त्यांच्यामध्ये चांगले एक्सपिरियन्स खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये, जे ऑलरेडी इंडियाला रिप्रेझेंट केलेले आहेत वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये, मोठ्या टुर्नामेंट्समध्ये, जसं अर्जुन असेल, नितीश असेल, त्याच्यानंतर आपला अर्जुना अवॉर्डी, सुरजित असेल, असे खूप सारे मोठे मोठे खेळाडू आहेत. तर मला तर वाटतं मुंबईसारख्या ठिकाणी हे सर्व खेळाडू खेळणं म्हणजे कबड्डीसाठी एक पर्वणी आहे प्रेक्षकांनाही. नक्कीच अनिकेत म्हात्रे, तुझा मनापासून धन्यवाद. तू तुझं नॉलेज शेअर केलं आणि प्रेक्षकाकडून तुला आणि बंड्या मारुतीकडून तुला खूप खूप आभार. तू या ठिकाणी आलास, खूप खूप धन्यवाद तुझा. थँक्यू. नक्की तुला पुढची सामना आहे तुझा मिडलाईनची. थँक्यू सो मच. आम्ही पाहूया तुझी. मला वाटते तू ॲग्रेसिव्ह कोच आहे, कधी कधी भडकतोच, पण तू या ठिकाणी एवढा कूल बसलाय. तुझा मनापासून आभार आहे अनिकेत. नक्कीच धन्यवाद. थँक्यू. नक्कीच प्रेक्षकांना आपण या ठिकाणी पाहत होतो. अनिकेत पुणे 23 आणि तामिळनाडू स्टेट 26 गुण, 3 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण पाहतोय हा संघ. आणि आपले कॉमेंटेटर्स माने सर आणि सुपेश सर दोघं आलेले आहेत. आता पाहूया दोघांची जी जुगलबंदी आहे ती कशी असते, आणि जी जुगलबंदी नक्कीच प्रेक्षकांनो तुम्हाला आवडत असणार. अशी जुगलबंदी आपण आवडतं. आणि या ठिकाणी जुगलबंदी पाहतोय पंचांमध्ये, आणि पंचांचा निर्णय काय, 1 गुण दिलेला आहे त्यांनी तामिळनाडू स्टेटला. ठीक. या स्पर्धेच्या निमित्तानं इंडियन नवी हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, ज्यांच्या खेळाच्या जोरावर संपूर्ण देश ज्यांच्या खेळावरती प्रेम करतो. त्या अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट, दबंग दिल्लीचे असणारे प्रो कबड्डी स्टार सुरजित नरवाल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे सुरजितजी. त्याचबरोबर व्यासपीठावरती शिवछत्रपती अवॉर्ड विजेते, आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू, महाराष्ट्राचे लाडके खेळाडू, एअर इंडियाचे माजी व्यावसायिक खेळाडू संजय सूर्यवंशी हे देखील उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. इंडियन नेव्ही सज्ज आहे पुढच्या सामन्यासाठी. अनेक चांगले प्रो कबड्डी स्टार्स आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये भरत हुडा असेल, तो तेलुगू टायटन्सचा, रिंकू शर्मा यू मुंबा, नितेश कुमार तमिळ थालाबाद, सचिन नरवाल यू मुंबा, रोहित तोमर UP योद्धा, आशिष नरवाल हरियाणा स्टीलर्स, अंकुश राठी बेंगॉल बुल्स, हिमांशी गुजरात जायंट्स, शिवांश बेंगॉल वॉरियर्स आणि प्रियांका चांदेल गुजरात आणि सुनील पटना पायरेट्स असा मोठा चमू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार. अनुप सिंग आणि नितीन तोमर जे वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आहेत, ते देखील या ठिकाणी कोचच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. खूप खूप स्वागत आहे आपलं इंडियन नवे. ऑन टू कॉमेंटेटर्स. होते या ठिकाणी मिडलाईन अकॅडमीचे कोच अनिकेत म्हात्रे सर आणि त्यांच्या समावेश जोडले गेले होते ॲलन डिसोजा. यांच्या दोघांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक गोष्टींवरती विचार पूर्ण करण्यात आली होती की प्रत्येक खेळाडूने काय करायला पाहिजे, कसं आयोजन आहे. अनिकेत म्हात्रे सरांना विचारलं, ज्यावेळेस तुम्ही मिडलाईन अकॅडमीमध्ये कुठला खेळाडू दाखल करून घेता खेळण्यासाठी, त्यावेळेस तुमचं लक्ष कशावरती केंद्रित करता. ह्या संपूर्ण गोष्टी जर पाहिल्या तर खरोखरच प्रेक्षकांनो आपल्याला देखील सांगेन मी, ह्या खूप महत्त्वपूर्ण गोष्टी अनिकेत म्हात्रे सर यांना विचारल्या गेल्यात.
परंतु ह्या ठिकाणी मॅच चालू होताना DPU पुणे यांच्याकडे आपण ज्यावेळेस ओव्हर 2 केलं होतं, ऑफिशियल्स आपले कॉम्बिनेटर होते अनिकेत म्हात्रे सर यांच्याकडे, त्यावेळेस स्कोअर थोडा वेगळा होता. आणि मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं प्रतीक सर की ह्या ठिकाणी आपल्याला स्कोअर अल्टीपल्टी होताना पाहायला भेटेल आणि आता ते चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. 29-23 तामिळनाडू स्टेट. काय म्हणाल आता? आणि हा खेळच तसा ना, हा तुमचं होतं ते असेल की आपण सुरुवातीला आघाडी घेऊन खेळत होतो, आता मात्र आपण पिछाडीवरती गेलो आहे, याचा विचार विनिमय देखील केला जाईल. आणि आता चढाईसाठी आला आहे तो DPU संघाचा प्रतीकला गुण मिळतोय. प्रतीक गुणांचं खातं पुन्हा एकदा चालू ठेवतोय. केवळ 4 गुणांची आघाडी आता तमिळनाडू स्टेटची. नक्कीच पुन्हा जर्सी क्रमांक 7 प्रतीक चौधरी याने 1 पॉईंट तो मिळवला होता. पुन्हा चढाईसाठी पाहिला जर्सी क्रमांक 27 मध्ये चांगली चढाई करताना पाहायला मिळतोय खेळाडू विश्वा याने या ठिकाणी 1 पॉईंट घेतला गेलाय. पंचवीस 30 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. तामिळनाडू 30, DPU पुणे 25. आणि चढाईसाठी ज्याने आजच्या दिवसातील पहिले सुपर डुपर रेड केली होती तो पाहायला मिळतो. इथं घाई केली आहे, इथं बॅक काढण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 5 मध्ये पहिला खेळाडू आपल्याला दीपक याच्याकडनं चुकी झाली आहे सर. दीपककडून चुकी झाली आहे, परंतु सचिन पणवर खेळाचा नमुना तर दाखवतोय. जसे त्याने सुरुवात केली होती अंतिम क्षणाकडे सुद्धा तो तशाच पद्धतीचा खेळ करतोय. परंतु विश्वा देखील काही ऐकत नाही. आज विश्वा देखील दाखवतोय मी तमिळनाडूचा आहे, मी सुद्धा काही कमी नाहीये. मैदानावरती विश्वा देखील उत्तम खेळ करतोय. इंडियन नेव्हीकडनं सुरजित सिंग नरवाल देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. आंतरराष्ट्रीयचे सर्व खेळाडूने अर्जुन अवॉर्ड देखील आहेत. अर्जुन पुरस्कार त्यांना कबड्डी खेळामध्ये भेटला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कप विजेता संघामधील देखील ते खेळाडू आहेत. काय या ठिकाणी आज प्रत्येक खेळाडू येताना हळूहळू प्रेक्षकांची गर्दी येताना पाहायला भेटेल, कारण की आता आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय की आपण ज्या ज्या खेळाडूंची नावं सांगतोय त्यानंतर मुंबईकर आमचे सर्व खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग थांबणार नाही, या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते. ही किती गुणांची चढाई आहे, ही सुपर रेड आहे का? इथे किती गुण मिळणार आहेत DPU पुणे संघाच्या या खेळाडूला? पंच केवळ मोजत राहत आहेत. ओ हो 4 खेळाडू बाद होत आहेत तमिळनाडू संघाचे. किल या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 गुण या ठिकाणी मिळालेत या खेळाडूला. मी म्हटलं ना आपलं पुणे काय ऐकणार नाही. आज पुणे देखील कमाल करतंय मैदानावरती. पुन्हा एकदा कमबॅक झालं ना स्कोर कोड 32-33. आणि ऍडव्हान्स टॅकल होता, चुकी झाली आहे पुन्हा टीम तामिळनाडू कडून. सचिन पनवर जर्सी क्रमांक 4 ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पणवरनं नय्या पार केली आतापर्यंत. सचिन पणवर अतिशय उत्तम खेळला या सामन्यामध्ये. या ठिकाणी आपले ऑफिशियल्स पार्टनर जर पाहिले तर LIC, बँक ऑफ इंडिया, ONGC यांचा देखील विशेष आभार व्यक्त करावे लागतील. त्यांची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. LIC ऑफ इंडिया, ONGC आणि त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया या सर्व प्रायोजकांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो बंडे मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून, की आपल्यामुळे आपल्या महत्त्वपूर्ण सहकार्यामुळे एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करताना पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये तामिळनाडू स्टेट DPU पुणे आणखीन एक चांगली चढाई करताना या ठिकाणी शड्डू ठोकलाय. पाहायला माहिती आहे मैदानाची शपथ घेतली जाते. कधी कधी पाहिलं नाही मैदानाची शपथ आहे ना, कधी आपल्या खेळाडूची कबड्डी खेळाडूची ओळख आहे. फॉलो थ्रूला चांगला पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये पॉईंट पाहायला भेटेल. इथे बाद केलंय आणि पहा सचिन पनवर स्वतःहून मैदानाच्या बाहेर गेलाय. जरूर त्यांनी अपील केलं होतं, मैदानाची शपथ देखील घेतली होती, परंतु फास्ट चढाईमध्ये पंच देखील थोडेसे आपल्याला फंबल होताना पाहायला भेटले, परंतु त्यांच्या देखील लगेच पॉईंट दिला गेला आणि हा पॉईंट महत्त्वाचा ठरला आहे. गुणफलक 34-35. प्रतीक चौधरी चढाईसाठी पॉईंटची अपील आहे. अनाबाका घेतल्या जात आहेत मैदानाच्या.
शपथ घेतली जातीये, गुण मिळवलाय याची. तमिळनाडू गुण देखील दिला जातोय. डीपीयू संघ गुण मिळवतोय आणि गुणांचे खाते वाढते पुन्हा एकदा डीपीयू संघाचं. ही मॅच होणार, ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. मॅच क्रमांक 1 पहिलाच सामना आमच्या प्रेक्षकांना तगडा सामना पाहायला भेटणार आहे. विश्वाचं वादळ या ठिकाणी रोखावं लागणार आहे डीपीयू पुणे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि बोनसचा पुन्हा एकदा अटेम्प्ट. बोनस गुण मात्र मिळाला नाहीये. हो गुण मिळवतोय पुन्हा एकदा टो टच मध्यरक्षकाला. बघतोच काय रागानं पॉइंट मारलाय वाघानं. मैदानावरती तुफान खेळ पाहायला मिळतोय तमिळनाडू स्टेट विरुद्ध डीपीयू पुणे. शेवटची 5 मिनिटं या ठिकाणी दिलेत प्रेक्षक वर्ग. यूट्यूब वाईवरती जोडले गेलेले सर्व प्रेक्षक या ठिकाणी चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही पाय या ठिकाणी पकडले गेले. डावे कोपरे रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत जर्सी क्रमांक 12 मध्ये. त्याचबरोबर तामिळनाडू स्टेट यांच्याकडून. कारण की आतापर्यंत प्रतीक चौधरी आणि सचिन पनवर यांनी अप्रतिम चढाई केल्यात आपल्या टीमसाठी. प्रत्येक चढाईवरती पाहिलं तर सचिन पनवर यांनी एक पॉईंट आणण्याचा प्रयत्न केला. 1 पॉईंट नाही तर सुपर डुपर रेड देखील केली. 3 पॉईंट देखील घेतले गेले. आणि त्यानंतर प्रतीक चौधरीसारख्या खेळाडूने आजच्या दिवसातील सुपर डुपर रेड 4 पॉईंट देखील त्यांनी आपल्या खात्यामध्ये ॲड केलेत. परंतु आता पाहायला लागणार आहे की मॅच संपल्यानंतर सुपर रेडरचा पुरस्कार कोणाला मिळणार आहे. रोख रुपये 5,000चा पुरस्कार. आयोजन समितीकडे सर्व निर्णय आहेत. आयोजन समिती आमचे ऑफिशियल्स पंच आम्हाला पाहायला मिळतात त्यांच्याकडनं जो या ठिकाणी पुन्हा सुपर डुपर रेड. विश्वा या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. 1 2 3 गुण या ठिकाणी पुन्हा प्राप्त केलेत. म्हणजे सामना आता काटेकी टक्कर पाहायला मिळतोय. 38-37. आता फक्त 1 गुणाची आघाडी आपल्याला डीपीयू पुणे पाहायला मिळतोय. 4 गुणाची आघाडी टीम होती डीपीयू पुणे आणि एकाच चढाईमध्ये सर्व काही विध्वस्त करून टाकलं विश्वाने. हा विश्वा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पण आमचा 4 नंबरचा सचिन पनवर सुद्धा काय ऐकत नाहीये या सामन्यामध्ये. हो बोनस गुणचा अटेम्प्ट आहे सचिन पनवरच्या दिशेने. या ठिकाणी पाहिलं तर नितीन तोमर देखील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू खेळताना आता पाहायला भेटेल येणाऱ्या मॅचमध्ये. शेवटची 3 मिनिटं दिलेत प्रत्येक. 3 मिनिटांमध्ये 5-37-38 स्कोर आहे. पॉईंट घेतला जाईल का या हो थांबवलंय मैदानाच्या बाहेर फेकलंय या खेळाडूला. पुणे तिथे काय उणे. पुणे आज ऐकत नाहीये मैदानावरती. समीर हिरवे त्या ठिकाणी पकड करणारे खेळाडू आपण पाहिलेत. चांगली पकड समीर हिरवे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. डुअरडायसाठी सचिन पनवर मुख्य अस्त्र आता मैदानावरती आहे. ते पण डुअरडाय या चढाईसाठी. इथे गुण मिळवणं कर्मप्राप्त असणार आहे खेळाडूला. मिळवणार सचिन पनवर आतापर्यंत चांगला खेळ त्या खेळाडूने केलाय. पॉइंट मिळवणार आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करताना सक्सेस होताना सचिन पनवर या ठिकाणी त्यांची टाळायला आहे. फक्त ही स्पर्धा जर पाहिली ना तर या ठिकाणी फक्त स्पर्धा प्रेक्षक बघत नाहीत. या ठिकाणी प्रो स्टारची फ्रँचायझी असतील त्यांचा देखील बारकाईने लक्ष असेल प्रत्येक खेळाडूवरती. येणारी प्रो कबड्डीची स्पर्धा आहे तर कुठल्या खेळाडू आपल्या संघामध्ये घ्यायचा आहे ह्या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जात आहेत. नक्कीच. आणि मैदानामध्ये मात्र आता सामना बराबरीकडे झुकला. सामना बराबरीमध्ये आहे. काय होईल मैदानावरती आता. कारण की आता विश्वा थांबत नाही आहेत. विश्वा देखील जसं तसं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी प्रतीक चौधरीने लिहिला या खेळ केला होता. आतापर्यंत उत्तम साथ दिली होती सचिन पनवरची. परंतु आता दिली आहे पुन्हा एकदा साथ डीपीयू पुणे संघाची. गुण मिळवलाय प्रतीक चौधरीने. खेळाडू जर्सी क्रमांक 5 मध्ये आपण त्यांना पाहिलं. दीपक फॉलो थ्रूला गेले होते, बॅक शूटला गेले होते आणि त्या ठिकाणी पॉईंट दिला गेलाय. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न. हाईट चांगली आहे, उंची चांगली आहे, त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतात विश्वा. आतापर्यंत चढाईमध्ये त्यांनी चांगले गुण मिळवलेत. या ठिकाणी बाहेरनं देखील आवाज आला बढिया. म्हणजे जे आपल्याला जयपूर कपचे खेळाडू पाहायला मिळतात त्यांनी देखील वावा केली आहे डिफेन्सची. त्यांनी देखील सांगितलंय बढिया म्हणून. इथं वेळ घेतला जाईल कारण की 3 मिनिटं मगाशी दिली होती. आता कमीत कमी सर 1.5 मिनिटाचा खेळ उरला असेल. 1.5 ते 1 मिनिटं. 1 मिनिटाचा खेळ उरला असं आम्हाला सांगितलं जात आहे. तामिळनाडू स्टेट 39 डीपीयू पुणे. मला असं सर वाटतंय की हा सामना आहे ना
जवळजवळ टाय ब्रेकरला जाईल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय सर? आणि ड्रायव्हेकर कडे गेला ना तर आजच्या दिवसातील नव्हे तर आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात मोठा सामना म्हणावा लागेल. ओ हो, गुण मिळालाय तमिळनाडूला, सामना बराबरीकडे आलाय. 40 गुण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि मला देखील खात्री आहे माझ्यावर प्रतीक माने सर आहेत व्हॉइस ऑफ रायगड, ते देखील म्हणतायत की हा जर टाय ब्रेकर सामना सुटला तर खरी मजा येणार आहे, धमाल येणार आहे. नक्की चालत मोठी असणारी मंडळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आपण मगाशी या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष उल्लेख केला. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके प्रोच्या माध्यमातून आपण ज्याला पाहिलं, अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप आणि गोल्ड मेडलिस्ट असतील, दबंग दिल्ली कडून ज्यांना आपण पाहिलं, तो लेटेस्ट आपण पाहतोय.